खंयच्याय बँकेन जर तुमचे सेविंग बँक अकाउंट आसा, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट आसा, तुम्ही जर बिझनेसमॅन आसात तर तुमचे पिग्मी अकाउंट वा मंथली रिकरिंग डिपॉझिट आसा, वा खंयच्याय बँकेन तुम्ही लॉकर सिस्टम जी तेंची आसता ती अवेल केल्ली आसा, तर तुमकां कोणायकूय एका मनशाक नॉमिनेट करूंक मेळटा. म्हणजे तुमच्या फाटल्यान समजा तुमकां कितेंय बरें वायट जालें जाल्यार ते पयशे जे तुमच्या अकाउंटार आसतले ते तेका ट्रान्सफर जातले. इफ नॉमिनेशन फॅसिलिटी जी आसा ती बँकांनी सगळे अवेलेबल आसा, पण खुबश्या जाणांनी ती अवेल करूंक ना, ती फॅसिलिटी घेवंक ना. म्हणून 1 नोव्हेंबर 2025 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियेन सगळ्या बँकांक डायरेक्शन दिलां की तुम्ही जे तुमचे अकाउंट होल्डर आसा तांकां इन्फॉर्म करा आनी तांकां आपोवन नॉमिनेशनचे प्रोसिजर सांगा, आनी ते जर नॉमिनेशन करपाक रेडी आसत जाल्यार तेंचे करून दिया. कंपल्सरी ना, तुम्ही करूंक जाय अशेंच ना. दुसरें जे लॉ ऑफ सक्सेशन वा लॉ ऑफ इनहेरिटन्स आसा ती सदांच इट वील प्रिवेल ओवर नॉमिनेशन. म्हणजे कितें, नॉमिनी कोणूय आसूं तो एक केअरटेकर कसो ताच्या कडेन ती पयशे वतले अकाउंट होल्डराचे, पण जे खरे लिगल हेर आसा ते केन्नाय त्या नॉमिनीचेर केस घालून कोर्टांतसून आपलो शेअर घेवंक शकता. नॉमिनेशन केल्यार फायदो इतलोच आसा की कसल्योच बँकेच्यो फॉर्मेलिटी आनीक न करता फक्त तुम्ही डेथ सर्टिफिकेट जर दिले अकाउंट होल्डराचे, तर जो नॉमिनी आसा तेज्या अकाउंटार पयशे ट्रान्सफर जातले. नॉमिनेशन जर ना, बँक तुमकां 10-15 असे डॉक्युमेंट दितले काडून, मागीर सांगतले तुमकां 2-3 एफिडेविटां करून हाडा, सक्सेशन डीड करून हाडा, किंवा कोर्टान वचून इन्व्हेंटरी हाडा, आणि कोण लिगल हेर्स ते आमकां कळया, त्या प्रमाणे आमी ते पयशे जे डिसीज अकाउंट होल्डर आसा तेज्या अकाउंटा वयले पयशे आमी डिस्ट्रीब्यूट करतले. कोर्टान जर वयचे पडले तर कितें जातलें, तारीख पे तारीख 5-1 वर्सां वतली. ही 5 वर्सां वतली ती वतलीच. समजा अकाउंटार 10 लाख रुपया आसा आणि 5 वर्सां कोर्टान गेले, तुम्ही ते लिगल फी म्हणून जर 5 लाख रुपया गेले, वा तुम्ही 50 फावटी मारल्यो 5 वर्सांक कमीच कमी, तर मागीर त्या पैशांचो उपयोग कितें. जे पयशे आसता तेजो योग्य उपयोग जावंक जाय. ते तुमच्या भुरग्या बाळांक टायमार मेळोंक जाय, आणि सगळे पयशे मेळोंक जाय. तुमचे पयशे जे कायद्यान तांकां मेळोंक जाय ते मेळोवपा खातीर तांकां कोर्टान झगडचें पडोंक फावना. हें तुमी मतीन धरात आनी वचून नॉमिनेशन करात. नॉमिनेशन करतना सगळ्यात बरी गजाल म्हटल्यार तुमची जी भुरगीं आसा त्या सगळ्यांक तुमी बसून त्यांचे ओपिनियन घेयात, आणि नॉमिनेशन करतना सगळ्यांक कॉन्फिडन्सान घेवन बँकेन वचून कोणाक एकट्याक 2-3 नॉमिनेट करा. 3 भुरग्यां आसा तर तिगांयकूय नॉमिनेट करूंक मेळटा, मागीर तांकां 33% असो शेअर मेळटलो. तर नॉमिनेशन करूंक विसरूं नाकात, कित्याक कटकटी फुडें जावच्या परस आतांच जर तुमी नॉमिनेट कोणाक करशात तर सगळें बरें जातलें. खरें न्हय? तुमकां कितें दिसता?